बाबा रामराम. रामराम. बाबा तुमचं नाव सांगा. वसुदेव श्रीराम लोते, राहणार कंचनपूर. बरं, तर तुम्हाला काय त्रास होता? बाबा पायाचा फार त्रास होता मध्ये. कसा कसा होता? की बसताय ना, उठताय ना, काहीच नाही. बरं. आणि जेवण सुद्धा नाही. बरं. दोन्ही पाय दोन्ही इकडे मोकळे राहत. तर हा त्रास जो होता हा किती दिवसापासून होता? हा बरेच 15-20 वर्षाचा त्रास आहे मध्ये. बरं, तर मग काही दवाखाने वगैरे झाले असतील आपले? भरपूर. मग त्यांना काय फरक पडला होता का? तिथल्या पुरता पळत जाईन, गोळी बंद झाली की जसाचा तसाच. बरं, तर मग तुम्हाला ही धन्वंतरीची जे आयुर्वेदिक औषधी आहे हा, याची माहिती कोणी दिली? हे माहिती आम्हाला स्वतः मुलगा आला गावातून. हे तुम्ही फिरले आणि तो म्हणे बाबा हे तुम्हाला घ्यास लागते. आणि मी माझ्या स्वतः बाबासाठी घेतो. आणि हे एवढं घेऊन पान नाही घेतले तर मी ह्या गोळ्या वापिस करतो. तर म्या जसे घेतल्या गोळ्या, मग त्यानं माझ्या पश्चातच घेतल्या त्यानं. तर आता घेतल्या त्या गोळ्या घेत्या वेळेस भांडणं केले. बरं. आणि त्या भांडणाच्या नंतर मी त्या गोळ्या घेणं सुरळीत केल्या, गोळी बंद केली. तर आता मी एकदम टकाटक झालो. आता मी ते उलटे मला चिडतात, मी गोळ्या मुकट्याने घेतो. बरं, म्हणजे पहिले तुम्हाला मांडी वगैरे मारता येत नव्हती? काहीच नाही. चालताना थोडा त्रास होय? त्रास नाही, लढत जा. बरं, तर आता मांडी मारून दाखवा बरं बाबा. मी मांडी मारू शकतो आता, काही कसाही बसू शकतो तुमच्या समोर. हां, थोडं चालून दाखवा बरं. आता कसाही चालू शकतो, म्हणजे की आता त्यात अशोक वाऱ्याचाच बाप मध्ये गेलं का आता तो गोळा चालून झाला पुढा. बरं, तर तुम्हाला हे आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती आपले अशोकराव आवारे सर यांनी दिली. रामराम सर. रामराम सर, तुम्ही यांना काय काय दिलं? मी यांना इमुरी दाखवा. इमोरिच, कॅलरीज, आर्थोरिच आणि टोंगळ्याला लावायला तेल. बरं, सर आता किती महिने झाले यांना मेडिसिन देऊन? यांना 3 महिने झाले सर. जवळपास 3 महिने झाले. तर तुम्ही बाबा ही धन्वंतरीची आयुर्वेदिक मेडिसिन घेऊन पूर्णतः समाधानी आहात? मी एकदम आभारी आहे या कंपनीला. बरं, तर तुमच्यासारखे काही पेशंट जे असतात ज्यांचा सेम तुमच्यासारखा प्रॉब्लेम असेल त्यांना तुमचा काय सल्ला राहील? आमचा सल्ला की 100% दुःख निवारण होते. बरं, धन्यवाद.